ही अशी एक्झाम आहे जी UPSC कंडक्ट करते आणि ती 12वी 1977 ला स्टेट गव्हर्नमेंटने स्थापन केलं. प्रायोरिटी ही ऑलवेज स्पोर्टला असायची. मग स्पोर्ट प्लस एज्युकेशन पर्यंत ते मनाने अभ्यास करत नाही तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे. खूप रिक्वेस्ट आले होते की ताई तुमच्या मुलांना 10वीला किती मार्क्स पडले, पुढे ते काय करत आहेत, 11वी 12वीला ॲडमिशन घेतले की पॉलिटेक्निकला घेतले, काहीच माहिती शेअर केलेली नाही. तर ती माहिती आमच्यासोबत शेअर करा जेणेकरून आमच्याही मुलांना थोडंफार गायडन्स मिळेल. तर आम्ही थांबलो होतो एका कारणासाठी, पण आता ती वेळ आलेली आहे ज्यावेळेस आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत की आमची मुलं नेमकं कशात करिअर करणार आहेत, आमच्या मुलांना 10वीला किती मार्क्स पडलेले आहेत, त्याचबरोबर मुलांच्या बाबतीत तुम्हाला कोणत्या चुका करायच्या नाही आहेत, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर इथे तुम्ही बघू शकता माझे मिस्टर म्हणजेच प्राध्यापक समित देशमुख बसलेले आहेत. याआधी पण बरेचसे व्हिडिओ मी यांच्यासोबत शेअर केलेले आहेत ज्यामध्ये फाउंडेशन कोर्स म्हणजे काय, स्कॉलरशिपच्या एक्झामबद्दलची माहिती मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मुलांच्या बाबतीतली सगळी माहिती माझे मिस्टर तुमच्यासोबत शेअर करतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी प्राध्यापक समित देशमुख. मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुलांच्या करिअर बाबतीत आपण जनरली 9-10 पासून सिरियस होऊन जातो. काही जणांचं गोल हा IIT असेल तर IIT फाउंडेशन क्लासेस पण लावले जातात. नीट करायचं असेल तर आजकाल नीट फाउंडेशन क्लासेस पण निघालेले आहेत. आमच्या मुलांच्या बाबतीत आम्ही 8th पर्यंत ते CBSE बोर्डमध्ये होते. काही कारणांमुळे मग नंतर आम्ही त्यांना 9-10 ला स्टेट बोर्डमध्ये शिफ्ट केलं. 10th स्टँडर्डला त्यांचं एक डिसाईड केलं होतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झामची त्यांना सवय लागावी म्हणून NTSC ची तयारी सुरू केली होती. NTSC काही कारणांमुळे शासनाने किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने न घेण्याचा निर्णय घेतलाय. अजून पण ती एक्झाम सध्या तरी अजून कधी परत सुरू होईल हे सांगता येणार नाही. म्हणजे थोडक्यात कॅन्सलच झाली होती मुलांच्या वेळेस. आणि आमच्या मुलांचाही गोल हा थोडाफार व्हॅरी होत होता, पण 10th स्टँडर्डला आल्यानंतर एक कुठेतरी डिसिजन घ्यावी की जेणेकरून भविष्यामध्ये त्या अनुषंगाने आतापासूनच तयारी करता येईल. तर त्यांचा इंटरेस्ट हा स्पोर्टमध्ये होता. आजचा काळ जर आपण बघितला तर मुलं सकाळी 8 ते 3, 3:30 पर्यंत स्कूलला बिझी असतात. स्कूलमधून घरी येतात, बॅग ठेवतात, लगेच कुठेतरी क्लास B ला जातात. मग काही मुलं तर क्लास C ला जातात, फाउंडेशन क्लास प्लस अकॅडमिक क्लास. म्हणजे मुलांचं शेड्यूल हे एखाद्या कलेक्टर सारखं झालेलं आहे. त्यामध्ये त्यांचं बालपण पण हिरावून चाललेलं आहे. स्पोर्टला वेळ मिळत नाहीये, जेणेकरून आपण जे म्हणतो की फिजिकल फिटनेस असावा. या सगळ्या गोष्टी या कॉम्पिटिशनमुळे पालकांना पण या गोष्टी करणं गरजेच्या झालेल्या आहेत. आपल्या काळामध्ये एज्युकेशन ही एक जस्ट सिम्पल प्रोसेस होती, पण आता एज्युकेशन हे खूप कॉम्पिटिशन झालेलं आहे आणि आपल्याला पण त्यातून वेगळं राहून जमत नाही. आमच्या मुलांचा गोल NDA होता. मग जसं आपला एखाद्या विद्यार्थ्याचा गोल IIT असेल तर आपण त्याला 10वी नंतर कुठे IIT ला पाठवावं, कोणतं बेस्ट इन्स्टिट्यूट राहील की जिथे त्याची चांगलं प्रिपरेशन होईल. काही जणांचं नीट प्रिपरेशनसाठी बेस्ट क्लासेस आधीपासूनच सर्च सुरू होतात. तसंच आमचं पण NDA साठी कोणता त्याला बेस्ट अकॅडमी किंवा बेस्ट क्लासेस मिळेल या अनुषंगाने सर्च सुरू झाला. मग आम्ही योगायोगाने औरंगाबादमध्येच राहतो. छत्रपती संभाजीनगर आता नवीन नाव आहे. इथे एक SPI सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट आहे. 1977 ला स्टेट गव्हर्नमेंटने स्थापन केलंय, पण ते चालतं डिफेन्स अंडर. म्हणजे तिथे सगळे ज्या पोस्ट आहेत या डिफेन्सच्याच आहे. डायरेक्टर जे असतील ते रिटायर्ड कर्नल वगैरे किंवा ऑल स्टाफ हा एक्स सर्व्हिसमॅनच आहे. तर तिथलचा रिझल्ट हा महाराष्ट्रात सगळ्यात बेस्ट आहे, किंबहुना आपण म्हणू शकतो की इंडियामध्ये 3rd-4th नंबरला बेस्ट रिझल्ट देणारं इन्स्टिट्यूट आहे. मग त्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट केली. मुलं पण मोटिवेटेड झाले. मुलांचा एक आपल्याला कल पालक म्हणून आपण ऑब्झर्व करतच असतो. आमच्या मुलांना जसं स्पोर्टचा क्लास मिस करायला कधीच आवडत नाही. मग
स्पोर्टचा क्लास असेल तर होमवर्क आधीच कम्प्लीट करून घ्यायचे, की जेणेकरून पालकांना त्यांना नाही नाही आज तू होमवर्क कम्प्लीट केलं नाही म्हणून आज क्लासला जायचं नाही असं आम्हाला कधी चान्स देत नव्हते ते. सेल्फ मोटिवेटेड होते आणि सेल्फ स्टडीवर जास्त फोकस होता त्यांचा. आपण किती फोर्स केलं मुलांना की पर्यंत ते मनाने अभ्यास करत नाही तोपर्यंत ते स्वतः पुढे जात नाहीत, असं आमचं तरी मत आहे. 6वी-7वी पासूनच ते बास्केटबॉलला आमच्या बाजूलाच एक कोर्ट होता, आम्ही तिथे पाठवत होतो. नंतर त्यांना त्या गेममध्ये फार आवडही निर्माण झाली. पण तो टायमिंग हा इव्हनिंगचा होता, की जेणे शक्यतो तोच टायमिंग हा बाहेर फाउंडेशन क्लासेसचाही असतो. मग दोन्हीपैकी कशाला प्रायोरिटी द्यायची, तर त्यांची प्रायोरिटी ही ऑलवेज स्पोर्टला असायची. मग स्पोर्ट प्लस एज्युकेशन असं कोणतं फील्ड आहे का, तर ते मग असं लक्षात आलं की डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जर हे गेले तर इथे एज्युकेशन प्लस फिजिकल फिटनेस, जो की स्पोर्टनेस तुम्हाला स्पोर्टमधून येतो, फिजिकल फिटनेस पण येतो. म्हणून आम्ही असं ठरवलं की त्यांना स्पोर्टमध्ये स्पोर्ट त्यांचं डिस्कंटिन्यू करायचं नाही. आणि मी पण एक टीचर आहे तर थोडाफार अभ्यास मी त्यांचा चांगल्या प्रकारे घेऊ शकत होतो, म्हणून आम्ही प्रायोरिटी ही स्पोर्टला दिली. मग आता त्यांना त्यांच्या सगळ्या ज्या हॉबीज आहेत आणि त्याच जर फील्डमध्ये त्यांना करिअर पण करायला मिळालं तर ते कधीही उत्तम. म्हणून मग आम्ही अशी फील्ड डिसाईड केली की गायडन्स केलं की हे पण एक विंग आहे डिफेन्स सर्व्हिसेस, की जिथे अधिकारी होण्यासाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी जॉईन करायसाठी या सगळ्या गोष्टी लागतात. आणि मुलांना एक डायरेक्शन दाखवणं हे पण पालकांचं काम आहे. कारण आपल्याला फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकल ही 2च फील्ड माहिती आहेत. या व्यतिरिक्त देखील बरेचसे करिअर आहेत ज्यामध्ये मुलं तुमची फोकस केलं तर छान त्यामध्ये प्रगती करू शकतात. पण आपल्याला फक्त 2च मार्ग दिसतात आणि त्यावरच आपण कॉन्सन्ट्रेट करतो. पण हे जे फील्ड यांनी निवडलंय यामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम माझ्या मिस्टरांनी केलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच मुलांनी हे डिसिजन घेतलेलं आहे. परत आपण SPI कडे येऊया, सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट. हे एक बेस्ट इन्स्टिट्यूट आहे. जसं मी म्हणलं की तिथे चांगलं NDAचं प्रिपरेशन करून घेतलं आणि स्टेट गव्हर्नमेंटचं आहे. स्टेट गव्हर्नमेंटचं आहे आणि तिथे फक्त 60 सीट्स असतात. 11th स्टँडर्डला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 60 सीट. त्यासाठी महाराष्ट्रातनं कधी 8, कधी 10, कधी 7 असे मुलं एंट्रन्सला बसतात. आमच्याही दोन्ही मुलांनी तिथली एंट्रन्स दिली, रिटन क्लिअर झाले. रिटन थ्रू ते 300 मुलं निवडतात. मग 300 मधून 60 मुलं हे थ्रू इंटरव्ह्यू निवडतात. मग 60 आणि नंतर ते 40ची वेटिंग लिस्ट पण लावतात, की काही मुलं ची निवड होते, पण त्यांनी एक सहज म्हणून एक्झाम दिलेली असते एंट्रन्स, त्यांचा गोल IIT वगैरे असतो. मग त्यांनी रिटन जरी क्लिअर केली तरी ते इन्स्टिट्यूट जॉईन करत नाही. काही फिजिकली फिट नसतात की ज्यांना ते घेतच नाही. तर अशा बऱ्याच अडचणीमुळे ते एक 40ची वेटिंग लिस्ट असते. काही जण मुलं ऍडमिशन घेतात पण त्यांना ते हेक्टिक वाटतं. तिथलं जे वेल डिसिप्लिन प्रोग्राम असतो त्यांचा सकाळी उठायचं, वर तो एका दिवसाचा नसतो, तो सातत्याने रोज तेच प्रोग्राम असल्यामुळे काही मुलं मग त्या आपल्या कम्फर्ट झोन मधून एकदम एवढ्या वेल डिसिप्लिन पार्ट मध्ये गेले तर तिथे ऍडजस्ट होत नाही. म्हणून काही विद्यार्थी हे ऍडमिशन पण कॅन्सल करतात. तर आमच्या दोन्ही मुलांचं तिथे रिटन क्लिअर केल्यानंतर इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू दिल्यानंतर एकाचं सिलेक्शन झालं, एक वेटिंग लिस्ट मध्ये पण होता. दोघंही वेटिंग लिस्ट मध्ये होते, पण ती वेटिंग लिस्ट पुढे सरकत ती एका मुलापर्यंत आली आणि त्यानंतर ती तिथे स्टॉप झाली. एक SPIचा आता कॅडेट आहे आणि दुसरा गोल जरी तोच असला पण तो तिथे जॉईन होऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्यासाठी एक एक्स्ट्रा आम्ही वेगळी अरेंजमेंट केली की त्याचा अभ्यास कसा करून घ्यायचा. दोघांचाही गोल तोच आहे. फक्त एक SPI मधून NDAची तयारी करेल आणि एक आता मला बाहेरून तयारी करायची. सगळ्यात आधी तर आपण ज्या प्रकारे JEE नीट ही एक्झाम देतो, अगदी त्याच प्रकारे 12वी नंतर आपल्याला NDA ही एक्झाम देता येते. NDA ही अशी एक्झाम आहे जी UPSC कंडक्ट करते आणि ती 12वी नंतर होणारी पहिली एक्झाम आहे. आता या पुढची माहिती सरच तुम्हाला देते. मी स्वतःही SPIला मॅथमॅटिक्स शिकवतो, म्हणजे NDAचं मॅथ्स. NDA ही एक्झाम UPSC कंडक्ट करते म्हणून आम्ही तिथे UPSCचं मॅथ्स म्हणतो.
तर UPSCचं मॅथमॅटिक्स मीच तिथे शिकवत असल्यामुळे मला बऱ्यापैकी आयडिया आहे की NDAची तयारी कशी करून घ्यायची. म्हणून मी त्याला कुठेही अकॅडमी न लावता मी त्याचं मॅथ्स मी स्वतः घरी करून घेतो. आणि एक गॅट नावाचा पेपर असतो. पहिला पेपर मॅथमॅटिक्स असतो 300 मार्काचा आणि दुसरा पेपर 600 मार्काचा गॅटचा असतो, ज्याला आपण जनरल ॲबिलिटी टेस्ट म्हणतो. तर गॅटसाठी मला दुसरं कोणाचं तरी गायडन्स पाहिजे होतं. 1-2 अकॅडमीमध्ये त्याला पाठवलं, पण तिथे त्याला तसा स्कॉलर विद्यार्थी आहेत असं वाटलं नाही. म्हणून मग आम्ही एक फिजिक्सवालाचं डिफेन्सवाला एक नावाचा ऑनलाईन क्लासेस आहे. इथे तर फिजिकल क्लासेस अवेलेबल नाही, तर मग आम्ही डिफेन्सवाला हा ऑनलाईन कोर्स त्याच्यासाठी तो एक कोर्स परचेस केला आणि गॅटची तयारी तिथे होते. आणि मॅथ्स पण होते, पण ॲडिशनल मॅथ्स मी पण त्याचं घरी घेत असतो. आता ही NDA एक्झाम UPSC कंडक्ट करत असल्यामुळे थोडीशी कॉम्पिटिशन जास्तच आहे. पूर्वी इतकी नव्हती, पण आता मात्र खूप कॉम्पिटिशन वाढली. पहिले 3-4 लाख मुलं बसत होते, आता जवळजवळ 7-8 लाख मुलं बसतात. त्यातले 7-7.5 हजार मुलं रिटन क्लिअर करतात. म्हणजे UPSCचं काम आहे की काही विद्यार्थी रिटन थ्रू सिलेक्ट करायचे आणि मग मिलिटरीच्या अंडर द्यायचे, ज्याला मग मिलिटरीचं एक सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड आहे, ज्याला SSB म्हणतो. मग SSB मध्ये त्यातले बरेचसे मुलं पहिल्याच दिवशी स्क्रीनिंग इन किंवा स्क्रीनिंग आउट होतात. म्हणजे जवळजवळ 80-85% मुलं हे पहिल्याच दिवशी आउट होतात, ज्याला आपण स्क्रीनिंग आउट म्हणतो. आणि जे स्क्रीनिंग इन झालेले आहेत, म्हणजे त्यांच्या काही टेस्ट असतील, सायकोलॉजिकल टेस्ट आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याची युट्यूबवर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. मग त्यांचं 5 दिवस SSB चालतं. मग रिटन ही 900 मार्क्स प्लस SSB 900 मार्क्स आउट ऑफ 1800. मग मेरिट लिस्ट लागते. नंतर विद्यार्थ्यांचं त्यांना जर रिकमेंड झाले तर नंतर लास्ट एक स्टेप असते मेडिकल, आणि मेडिकल नंतर ते NDA मध्ये जॉईन होऊ शकतात. ही पहिली एक्झाम ही सप्टेंबरमध्ये, जसं यावर्षी 3 सप्टेंबरला झाली, तर यावेळेस की ते 12thला अपियर आहे. म्हणजे किती चांगली गोष्ट आहे बघा की 12thला अपियर असताना एक्झाम द्यायची. आता जसं यावर्षी 3 सप्टेंबरला झाली, जसं SPI मध्ये आउट ऑफ 46, म्हणजे 46ची बॅच होती 12ची, त्यापैकी 25 मुलं हे रिटन क्लिअर झालेत. आणि आता ही मुलं SSB देतील. मे बी बाय गॉड ग्रेस 10, आपण असं धरू की 10 मुलं जरी इन केस SSB क्लिअर केली आणि रिकमेंड झाले, तर म्हणजे त्यांची बोर्डची एक्झाम होण्याच्या आधीच हे क्लिअर आहे की ते ऑफिसर झालेले आहे. म्हणजे पुढच्या वर्षी ते NDA खडकवासला ट्रेनिंगला जाणार आणि पुढे तिथे त्यांचं ग्रॅज्युएशन प्लस ट्रेनिंग चालेल. म्हणजे 12च्या बोर्डच्या आधी. पण काही कारणाने, दुर्दैवाने रिटन क्लिअर झाले पण SSB नाही करू शकले, तर मग त्यांना सेकंड अटेम्प्ट एप्रिलमध्ये मिळतो. मग एप्रिलमध्ये पण काही कारणांमुळे रिटन क्लिअर झाले पण SSB किंवा दोन्ही नाही झाले, तर परत एखादा थर्ड अटेम्प्ट सप्टेंबरमध्ये मिळतो. पण आपल्याला जर गोलच असेल तर खूप मेहनत केली तर पहिल्या अटेम्प्टमध्ये पण बरेचसे विद्यार्थी हे रिटनही क्लिअर करतात आणि SSB पण क्लिअर करतात. जसं आमच्या SPIच्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही हा अनुभव दरवर्षी घेतो. तर हा आहे आमच्या एकंदरीत विद्यार्थ्यांचा गोल. त्यांचा 10वीचं पर्सेंटेज हे एकाला 83 आहे आणि एकाला 88 आहे. स्टेट बोर्डमध्ये तसं पर्सेंटेज थोडंसं CBSE पेक्षा कमीच पडतं. पण आम्ही खूप सॅटिस्फाईड आहोत, कारण त्यांचं प्रिपरेशन हे कॉम्पिटेटिव्हचं जास्त होतं. म्हणजे SPIच्या एंट्रन्सचं प्रिपरेशन हे त्यांनी 10th स्टँडर्डला जॉईन केल्याबरोबरच सुरू केलं होतं. आणि बोर्डपेक्षाही त्यांची कॉम्पिटेटिव्ह एक्झामवरच जास्त फोकस असल्यामुळे मग एवढे कमी मार्क्स, म्हणजे कमी म्हणता येणार नाही, आम्ही तर खूप व्हेरी सॅटिस्फाईड की आम्ही 80 to 90च्या रेंजमध्ये पडावे अशी अपेक्षा होती आणि त्यात त्यांनी तेवढे यश त्यांना संपादन केलंय. दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांचा स्पोर्टवर पण जास्त भर होता. मग स्पोर्ट प्लस कॉम्पिटेटिव्ह प्लस हे, कारण 10वीच्या पर्सेंटेजमुळे खूप काही असं आता लगेच काही खूप प्रॉब्लेम क्रिएट होतो अशातला भाग नाहीये, किंवा 12च्या पर्सेंटेजवरच खूप काही करिअर डिपेंड अशातला नाही. तुमच्या कॉम्पिटेटिव्हच्या स्कोअरवरच सगळ्या काही गोष्टी डिपेंड असतात. मिनिमम 60% 10वीला 12वीला असायला हवे, त्यानंतर तुम्हाला कोणतंही चांगलं इन्स्टिट्यूट मिळू शकतं जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये चांगली तयारी केली तर.
म्हणून मग आम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामकडेच त्यांचा जास्त फोकस ठेवला आणि त्यांनी कॉम्पिटिटिव्हमध्ये अगदी रिटन क्लिअर केल्या. SPIच्या एंट्रन्स पहिल्या 300 मध्ये आले, पण 300 मधून शेवटी ते एक डिफेन्स अंडर चालणारं इन्स्टिट्यूट आहे. जरी मी तिथला पार्ट असलो तरी काही असं तिथे फेवर वगैरे काही केलं जात नाही. तिथे त्यांना जी मुलं योग्य वाटतात त्यांच्या प्रोसेसमध्ये जे आहेत त्या प्रोसेस जो सॅटिस्फाय करेल त्याचं सिलेक्शन होतं. ते आम्ही फार लकी आहोत की आमच्या एका मुलाचं झालंय आणि एका मुलाचं आता घरी प्रिपरेशन चालू आहे. तर आय होप तुम्हाला सगळी माहिती मिळालेली आहे आणि NDA बाबतीत अजून काही मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल किंवा SPI म्हणजे सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट संभाजीनगर येथील हे जे इन्स्टिट्यूट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच इन्स्टिट्यूट आहे जे गव्हर्नमेंटचं आहे आणि तिथे जी तयारी करून घेतली जाते तिथून मुलं जे सिलेक्ट होतात NDA खडकवासलासाठी त्याचा रेशो हा सगळ्यात जास्त आहे म्हणून तिथे मुलं जातात आणि त्याची एंट्रन्सची तयारी 10वीला असतानाच ते करतात. तर आय होप तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारा. मी नक्कीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये सरांना पण माझ्यासोबत घेईल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. तर चला इथेच व्हिडिओचा मी एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोकांना देखील मार्गदर्शन मिळेल आणि त्यांच्या मुलांच्या करिअरच्या बाबतीत त्यांना निवड करण्यासाठी मदत होईल. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.